कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवरती धडक दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती, आता नवरात्र उत्सवातही पाण्याची टंचाई आहे. आता दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर नवरात्रीच्या आत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांच्या दालनात त्यांना कोंडून ठेवू, तसेच येत्या दसऱ्याला रावणाचं दहन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. कळवा मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असं चित्र निर्माण झालेलं आहे. पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो. या संदर्भातली तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज थेट आमदार जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेमध्ये धडक दिली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनामध्ये ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकीय कारण आहे. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याचा अल्मास कॉलनीतील संप केंद्राचा पंप 6 दिवस बंद आहे. अवघे 5,000 रुपये खर्च असताना देखील तो पालिका दुरुस्त करत नाही. कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवलं जात नाही. कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का? कळवा मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे. असं असताना सत्ताधारी मोर्चे काढत आहेत आणि पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकार पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढते असा सवाल त्यांनी केलेला आहे. गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाही आहे. आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं. याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत. आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय. शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचं आहे? शासनाने आणलाय ना. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी. हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे, पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतोय का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय. आज आम्ही सांगून जातोय, सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत. जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंब्र्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघून मग आम्ही कोणालाच सोडणार नाही. 2002ला धरण मान्य केलेलं हे नतद्रष्ट जे होते ना इथले सत्ताधारी, त्यांनी केवळ पैशाच्या लोभापायी तो धरण नाकारलं. केवळ पैशाच्या लोभापायी. नाही तर आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं. सुजलाम सुफलाम. हे मेट्रोचं सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही. कोविड असताना कोणी काम केलं? आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते. कोणावरती बोट ठेवतात तुम्ही? आणि आता कुठल्या म्हटल्या मेट्रोचं काम झालंय? उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे. नशीब रश्मीनी ओढून डब्बे पुढे नाही नेले. कसले येतं? यांना काहीच करायचं नाही, यांना लक्षच द्यायचं नाहीये. कारण यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली. घोडबंदर रोडला पाणी आहे, करोडो रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात घोडबंदर रोडवर. मग पाणी कुठे? फक्त नौपाड्यापुरतं ठाणं आहे का? मर्यादित आहे. नौपाड्याला पाणी दिलं, एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं. गरीब यांच्यासारखे बिचारे 2 दीन दुबळे, दलित, शोषित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी मरा. नदी नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही. त्यांची बोलणं झालं. आयुक्त म्हणाले येतो, बघतो, अधिकाऱ्यांना सांगतो. ह्याच्यावरती काही होतच नाही. अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना. मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की जिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचं काही प्लॅनच नाही. दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं घर, म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पुरणार आहे? मला शेजारच्याकडे भीकच मागायची आहे.
ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते, पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. कधी MIDC कडे जाते, कधी इरिगेशन कडे जाते, कधी स्टेम कडे जाते, कधी याच्याकडे जाते, कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने. कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये 20-40% पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरती करोडो रुपये गेले आमचे, पण आम्ही एक धरण बांधू शकलो. आज जागोजागी कचरा पडलाय. ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही, डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला. वाईट अवस्था आहे. आज ट्रॅफिक 3-3 तास एकेका जागी उभा राहावं लागतं. आता विनोद पवार आलेत. विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो, आधीच वॉर्निंग देतोय. सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत. उद्या अशी वेळ न येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळं फासीन. हे अति व्हायला लागलंय. 5,000 रुपयाचा एक पंप खराब झालाय. तो पांडे 6 दिवसापासून सांगतो बदलतो. अरे 5,000 रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो. कुलकर्णी बरोबर आहे, हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे. काय चालू आहे? कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात. वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं. किती वाजता आणि सगळे दलित आहेत. 2 वाजता लगेच पाणी जातं. एक मिनिट ताई, हे सगळे दलित शोषित आहेत, मागासवर्गीय आहेत. मुद्दामून यांना पाणी द्यायचं नाही. तुम्ही नौपाड्याला द्याल का? असं अशी हे करा नौपाड्यामध्ये 5 दिवस पाणी नाही, नौपाड्यात जगू देतील का तुम्हाला? हे बिचारे गरीब आहेत, काही करू शकत नाहीत, त्यांना पाणी नाही. नौपाड्यामध्ये धो वाहत आहे, 24 तास पाणी. काय गरिबांनी जगायचं नाही काय? हे बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू, नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल. उद्या आयुक्तांच्या केबिन मध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला तर आम्हाला दोषी ठरवू नका.